या सुनबाई, रम्यांच्या घरात तुमचं स्वागत आहे. म्हाताऱ्याची स्मृती परत आलेली दिसतेय. तुम्ही देखील तर परत आलात. आप्पा, मी ओळखलात मला? म्हणजे बालभारती पुस्तकातल्या तुम्ही फुलवेड्या माई ना? फुलं वेड्या माई? हा, आम्हाला की नाही खूप झेंडूची फुलं हवी आहे आणि मोगऱ्याचे गजरे हवे. पण काय हो, ही सगळी एवढी रंगरंगोटी सजावट कशासाठी? कशासाठी? अरे कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. सावधान, घाट सुरू होतोय. ती काही संकटात नाही. संकट समय कामी येतो तोच खरा मित्र. मित्राला मैत्रीण भेटणार, मांडीला मांडी भेटणार आणि मग मग काय? मग काय मग काही नाही. तुम्ही निघा इथून आणि कामाला लागा. निघा. थांब जर. सर प्लीज चहा घ्या. चहा. चहा. येस. अहो, आमच्या नव्या सुनेसाठी झकास साड्या दाखवा बघू. दाखवतो ना. कोणत्या दाखवू? अहो सांगितलं ना, एकदम झकास साड्या दाखवा. अहो मामा, तुम्ही ठाण्याच्या सगळ्यात उत्तम साड्या मिळणाऱ्या दुकानात बसलेले आहात. कलानिधीमध्ये आहात तुम्ही. कलानिधीमध्ये इथे तुम्हाला वाईट साडी शोधून पण सापडणार नाही. साडीचे खूप प्रकार आहेत बरं काय आपल्याकडे. कोणती दाखवू? 6 वारी, 9 वारी की 10 वारी? लग्न रविवारी आहे, त्यामुळे त्या वारी चालेल अशी कुठलीही साडी द्या, किती वारी असू दे. काय कोणत्या पॅटर्नमध्ये दाखवू? पैठणी, कांचीपुरम, बनारसी, धर्मावरम, पटोला, चंदेरी, महेश्वरी, इरकली, डिझायनर, काय दाखवू? आम्हाला किंवा आमच्या घराला बाई माणसाची सवय नाही. आता अनेक वर्षांना आमच्या घरी सुनबाई येते. मी काय म्हणतो, तिलाच विचारा ना. हो नाही मामा, या साड्यांच्या वगैरे बाबतीत मी तुमच्या इतकीच ठोय. मला जीन्स टॉप आणि कुर्ते वगैरे येतात सिलेक्ट करता, साड्या नाही जमत. अरे पण मग आता साडी निवडायची कशी? मी आहे ना, मी निवडतो. चला, प्रश्न मिटला. अरे वा. गजानन स्टोर मध्ये सांगितलं नंतर घ्या. तुमचं काय ते तुमचं तुम्ही बघा. दाखवा ना तुम्ही सर. ओके. लाज्जो, तुला साडीतलं कळतंय नव्हतं माहिती मला. साडीतलं नाहीच कळत, पण दिसण्यातलं कळतं. हो, यातली एक एक साडी ना तू अशी अंगावरती घेऊन बघ, मी लगेच सांगतो तुला कुठली चांगली दिसेल. म्हणजे आता तू ठरवणार की माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट? नाही, तूच ठरव. मी फक्त तुझ्याकडे बघत राहील. ही कशी आहे? तुम्हाला आवडणार नाही असं मी कधीच काही करणार नाही. मग साडी तरी कशी घेईन? ही आवडली का सांगा. हा, आवडली म्हणजे काय, प्रश्नच नाही. तुला आवडली ना, मग मला पण आवडली. मग मी पॅक करायला सांगते. हा. मालक आहेत ते. अहो मालक, जरा काय किंमत असेल त्या साडीची? फक्त 70,000 रुपये. फक्त रुमाल आहेत का? रुमाल त्यातले काही? अरे दादा, 70. मी आलोच. सई ऐक ना, अगं ही छान आहे पण हा, हे बघ, ही साडी जास्त छान आहे. पण का? मला ही साडी नाही, तीही घेऊ आपण नंतर कधीतरी, पण आता लग्नासाठी मला वाटतं ही साडी अजिबात नाही. सईला ही साडी आवडली ना, मग हीच घ्यायची. दादा मामा, तुम्ही पॅक करा.
जोडा कसला शोभून दिसतोय ना. केलेली सगळी त्रेदा तिरपीट फळाला आली. दोघांची मनाविरुद्ध लग्न होत होती तेव्हा कसे दिसत होते, पण आज दोघेही एकत्र आल्यावर किती खुश दिसतायत नाही. अरे प्रेमाची हीच तर खरी गंमत आहे. माणसाचं सगळं रूपच बदलून टाकतं. मामा चला आता तुमचं रूपही बदलून टाकूया. चला आता तुमच्या खरेदीची वेळ आहे. नाही नको राहू दे. या ना. काय झालं? नको. का नको? नको म्हणजे आता आम्हाला काय नवीन कपड्याची गरज आहे? आमचं थोडंच लग्न आहे. हे बघ आता आमची झाले तू वय, आता काय आमचे सजा धरायचे दिवस आहेत का? आमचे दिवस कपडे धुवायचे. उगाच नवीन कपडे घेऊन धुण्याच्या कपड्यामध्ये भर नको पडायला काय. आणि लग्नातले कपडे पुढे वापरले जात नाहीत ना, त्यामुळे म्हणजे कसं आहे की लग्नातला कपडे खराब होते. कपडे पॅक करा. चला समजलं 2 दिवसांनी विचार करून बोल. काय केवढं मग काय. अरे असं काय करताय ते सगळेजण? आता एकुलत्या एक भाच्याचं लग्न आहे म्हटल्यानंतर नवीन कपडे घ्यायला हवेत ना. ते नको नको करतायत कारण आता खरेदी करण्या एवढे पैसे नाहीत अगं शिल्लक त्यांच्याकडे. जन्मापासून ओळखतो ना ग मी त्यांना. एखाद्या अशा अडचणीची झळ आपल्याला सोसायला लागू नये म्हणून ते काय बोलतात कसं बोलतात चांगलंच माहितीये मला. आत्ताही तेच चाललंय आणि आयुष्यभर तसंच चालणार आहे. अजिबात नाही. मी हे असं चालवून घेणारही नाही आणि त्यांना चालवू देणारही नाही. म्हणजे काय करणार आहेस? आलेच. चला मंगळसूत्र आणि मुहूर्तमणी फायनल झाला. आता खऱ्या स्त्रीधनाची खरेदी करूया. स्त्रीधन? हा तुम्ही मगापासून स्त्रीधन स्त्रीधन म्हणताय, पण म्हणजे नक्की काय? सांगतो तुला. जरा चांदीची अन्नपूर्णा काढ ना. अन्नपूर्णा? म्हणजे ती देवी ना. अन्नपूर्णा म्हणजे स्त्रीधन? वडील मुलीला सासरी जाताना जी वस्तू देतात, जी वस्तू मुलगी आयुष्यभर जपून ठेवते, त्याला म्हणतात खरं स्त्रीधन. त्या स्त्रीधनात सगळ्यात महत्वाची असते ती अन्नपूर्णा, जी सासरच्या सगळ्या लोकांची आयुष्यभराची अन्नाची ददात मिटवते, घरात सुख समाधान आणि शांतता राखते. दादा मामा तुम्ही ऑलरेडी दिली आहेत ना मला अन्नपूर्णेची मूर्ती, मग परत कशाला खर्च करताय? खर्चाचा प्रश्नच नाहीये. आणि हे बघ त्यावेळेला तू म्हणजे त्यावेळेला तू आमच्याकडे आली होतीस ती वेगळ्या कारणाकरता आली होतीस. पण तुमच्या मनातली माझ्याबद्दलची भावना तीच होती ना. अच्छा लग्न ठरतंय तर लाडक्या भाच्याचं. मंगळसूत्र आणि स्त्रीधन खरेदी करताय होय? बोला मॅम काय हवंय तुम्हाला? मला हे हवंय. ही अन्नपूर्णा ही नाही देता येणार. का का नाही देता येणार? मला हीच हवी. अहो आम्हाला तुम्हाला ही विकताच येणार नाही, कारण ही आमची नाहीये, त्या मॅडमची आहे. एक मिनिट. थँक्यू माझी अन्नपूर्णा परत दिल्याबद्दल. इतक्यात आभार मानू नकोस. उद्याची वाट बघ, कारण उद्या ही सासूबाई नव्या सूनबाईंचं स्वागत करायला ब्रह्मेंच्या घरात राहायला आलेली असेल. नाहीतर मग ही सासूबाई नव्या सूनबाईचं लग्नच लागू देणार नाही. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.